नमस्कार. वेट लॉससाठी कोणतीही एक्सरसाइज नाही जमली तर ॲटलिस्ट वॉक करा, चालण्याचा व्यायाम करा. असं जेव्हा मी माझ्या काही क्लायंट्सना पेशंट्सना सांगते तेव्हा त्यांचा एकच प्रश्न असतो, खरंच चालण्याने वजन कमी होईल का? वॉकिंग एक्सरसाइज केल्याने वेट लॉस होतो का? याबद्दलच सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे अशा काही गाईडलाईन्स, अशा काही टिप्स ज्या फॉलो केल्याने वॉकिंग आणि किंवा चालण्याने पण आपला वेट लॉस होऊ शकतो. सुरुवातीला बघूया किती कॅलरीज बर्न होतात वॉकिंग केल्याने. जेव्हा एक ॲव्हरेज पर्सन, ॲव्हरेज हाईट वेटचा व्यक्ती जेव्हा भरभर चालतो, ब्रिस्क वॉक करतो, त्यावेळेस अर्ध्या तासामध्ये 150 ते 200 कॅलरीज बर्न होतात. येस, फक्त कॅलरीज बर्न करण्यासाठी आपण वॉक करतो का? नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कॅलरीज तर बर्न होतातच वॉक केल्याने, बट वॉकिंगचे स्वतःचे खूप दुसरे बेनिफिट्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपली कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ मेंटेन राहते, म्हणजे हृदयाची कार्यक्षमता वाढते, हॉर्मोन्स रेग्युलेट होतात, ब्लड सर्क्युलेशन वाढतं. जर आपण बाहेर वॉक केलं आउटडोर्स मोकळ्या वातावरणामध्ये तर आपला स्ट्रेस कमी होतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली वॉकिंग करण्यासाठी आपल्याला कुठलंही स्किल शिकण्याची गरज नाही. आपण योगा करत असू तर आपल्याला आसनं शिकावी लागतात, आपण जिम वर्कआउट करत असू तर आपल्याला एक्सरसाइजचं प्रॉपर पॉस्चर, प्रॉपर फॉर्म शिकावा लागतो. बट वॉकिंगचं तसं काहीच नाही. तुम्ही वॉकिंग जे आहे ते लहानपणापासूनच शिकलेलं असतो, त्यासाठी वेगळं पॉस्चर शिकण्याची गरज नाही. आपल्याला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. इतर एक्सरसाइजेससाठी, झुंबासाठी किंवा योगासाठी आपल्याला त्या स्पेशल स्टुडिओमध्ये जावं लागतं, जिम वर्कआउटसाठी जिममध्ये जावं लागतं, एरियल योगासाठी स्पेशल जे आहे ते स्टुडिओज असतात. बट वॉकिंगसाठी आपल्याला कशाचीच गरज नाही. जर जवळ पार्क नसेल तरीही आपण आपल्या एरियामध्ये, आपल्या नेबरहूडमध्येही वॉक करू शकतो. सर्वात आधी जर तुम्ही वॉकिंग, चालण्याचा व्यायाम वजन कमी करण्यासाठी करत आहात तर त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागेल. येस, सातत्य ठेवावं लागेल व्यायामामध्ये, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट्स येतील. आज वॉकला गेलो, दुसऱ्या दिवशी गेलं नाही कारण कंटाळा आला, देन तिसऱ्या दिवशी गेलो, परत 4 दिवस गेलो नाही कारण गावाला गेलो होतो. असे एक्सरसाइज ॲटलिस्ट वॉकिंगच्या बाबतीत तर आपण देऊ नये, कारण चालण्याचा व्यायाम हा कुठेही आपण करू शकतो. सुरुवात करावी ती वॉर्मअपने, म्हणजे सूक्ष्म व्यायामाने. फक्त वॉकिंगच नाही, कोणताही तुम्ही एक्सरसाइजचा प्रकार घ्या, योगा घ्या, स्ट्रेंथ ट्रेनिंग घ्या, झुंबा घ्या, कोणताही एक्सरसाइजचा प्रकार घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला वॉर्मअप एक्सरसाइजेस करावे लागतात. हे सूक्ष्म व्यायाम करावे लागतात. याच्यामध्ये काही नाही, आपले जे बॉडीचे वेगवेगळे जॉईंट्स आहेत त्याच्या सूक्ष्म व्यायाम केले जातात, म्हणजे त्याची सूक्ष्म हालचाल केली जाते, सो दॅट हे जे जॉईंट्स आहेत ते वॉर्मअप होतील, तयार होतील पुढच्या एक्सरसाइजसाठी. हे आपण जनरली करतो सूक्ष्म व्यायाम, बट तुम्हाला यूट्यूबवरतीही याचे व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील. हे वॉर्मअप तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटाचं असतं. याच्यामध्ये काही नाही, नेक रोटेशन, शोल्डर रोटेशन, रिस्ट रोटेशन, देन नी रोटेशन्स, अँकल रोटेशन्स या गोष्टी केल्या जातात, सो दॅट हे जॉईंट्स तयार होतील येणाऱ्या एक्सरसाइजसाठी. वॉकिंग एक्सरसाइज करताना, चालण्याचा व्यायाम करताना एका गोष्टीची आपल्याला गरज भासते, ती म्हणजे वॉकिंग शूज. येस, स्पेसिफिक वॉकिंगचे शूज असतात, चालण्यासाठीचे बनलेले खास शूज असतात, ते यूज करा असा माझा नेहमी सल्ला असतो माझ्या पेशंट्सना आणि क्लायंट्सना. काय होतं, हे वॉकिंगचे शूज जे आहेत ते खूप कम्फर्टेबल असतात. हे वॉकिंग शूज यूज केल्याने ज्या छोट्या छोट्या इंजरीज असतात, ज्या चालताना आपल्याला छोट्या छोट्या इजा होतात त्या होत नाहीत. म्हणजेच काय, कधी कधी कुणाचा पाय मुरगळतो, अँकल इंजरी होते, किंवा कुणाचं हील पेन होतं, टाच दुखते काही जणांची. सो अशा जे छोट्या छोट्या इंजरीज आहेत, छोटं छोटं पेन आहेत, ते होत नाही जेव्हा आपण प्रॉपर वॉकिंगचे शूज यूज करतो. माझ्या एक्सपिरियन्समधून मी जे काही 3-4 ब्रँड्स यूज केलेले आहेत त्या ब्रँड्सपैकी स्केचर्सचे शूज मला खूप युजफुल वाटले, खूप कम्फर्टेबल वाटले वॉकिंग करताना. मी जवळपास 5-6 वर्ष झालं स्केचर्सचे शूज यूज करत आहे. दे आर व्हेरी कम्फर्टेबल. याच्याने आपल्या नीजवरती किंवा अँकलवरती अजिबात इम्पॅक्ट येत नाही. हे फक्त माझं एक सजेशन आहे, तुम्हाला ज्या ब्रँडचे शूज आवडतील ते तुम्ही घ्या, बट ते प्रॉपर वॉकिंगचे शूज असले पाहिजेत. ही छोटीशी इन्व्हेस्टमेंट फक्त आपल्याला वॉकिंगमध्ये करावी लागते. वॉक करताना, चालण्याचा व्यायाम करताना आपल्याला आणखीन एका गोष्टीचं भान ठेवावं लागतं, ते म्हणजे आपलं पॉस्चर. म्हणजे वॉकिंग एक्सरसाइज करताना आपलं पॉस्चर नेहमी स्ट्रेट असावं, आपले जे शोल्डर्स आहेत ते ड्रूप झालेले नसावेत, असे वाकलेले नसावेत, आपलं पॉस्चर स्ट्रेट असावं. याच्याने काय होतं, जी आपली बॅक आहे, बॅक मसल्स आहेत ते ॲक्टिवेट होतात. आता तुम्ही म्हणाल की चालताना बॅक मसल कसे ॲक्टिवेट होणार?
ज्यावेळेस आपण वॉक करतो त्यावेळेस फक्त पायाचे स्नायूच नाही, म्हणजे लेग मसल्सच नाही, इतरही स्नायू यूज केले जातात. जेव्हा आपण फर्म अपराईट होऊन चालतो त्यावेळेस बॅक मसल्स यूज होतात, आपले कोर मसल्स यूज होतात. कोर मसल्स म्हणजे काय? ॲब्डमन, पोटाचे आणि कमरेचे जे मसल्स आहेत, स्नायू आहेत, ते पण यूज होतात. सो मेक शुअर वॉकिंग एक्सरसाइज करताना आपण आपलं पॉस्चर जे आहे ते स्ट्रेट ठेवू. त्याच्याने आपण लवकर थकतही नाही आणि आपल्याला बॅक पेन पण होत नाही. वॉक करताना आपले हँड्स किंवा हात कसे असावे, त्यांचं काय पोझिशन असावं? वेल, नॉर्मल मूव्हमेंटमध्ये जेव्हा आपण वॉक करतो त्यावेळेस आपले हातही मूव्ह करतात. जे फक्त पायच आपले चालतात असं नाही, त्यावेळेस हातही आपले सायमल्टेनियसली मूव्ह करतात. सो अशा वेळेस आपण आपले हात जर मार्चिंग पोझिशनमध्ये, म्हणजे ज्या प्रकारे मार्चिंग करतात सोल्जर्स, त्या पोझिशनमध्ये जर मूव्हमेंट केलं तर आणखीन युजफुल राहतं. कारण आपण तसेही वॉकिंग करताना स्ट्रेट अपराईट राहून वॉक करतो आणि हाताचं मूव्हमेंट मार्चिंगप्रमाणे केल्यामुळे आपलं पॉस्चर जे आहे ते मेंटेन राहण्यामध्ये हेल्प मिळते आणि आपल्याला स्पीड पण पिकअप करता येते. येस, वॉक करताना स्पीड पण खूप महत्त्वाची आहे, म्हणजे तुम्ही किती गतीने चालता आहात ते पण महत्त्वाचं आहे. आता चालण्याची गती कशी असावी? वेल, वॉकिंग एक्सरसाइज ही शतपावली नव्हे. आपल्याला चालण्याचा व्यायाम करायचा आहे, ही शतपावली नाही. शतपावली ही संथ गतीने केली जाते. सो हा जो चालण्याचा व्यायाम आहे तो भरभरच केला पाहिजे. ब्रिस्क वॉक केलं पाहिजे तुम्ही. आता हे ब्रिस्क वॉक म्हणजे काय? किती गतीने चालायचं, किती वेगाने चालायचं, याची एक ट्रिक आहे. वेल, वॉक करताना ज्या वेळेस तुमची स्पीड एवढी असेल की तुम्हाला साईडच्या व्यक्तीशी बोलता येत नाही, त्यावेळेस समजावं की तुम्ही ब्रिस्क वॉक करत आहात किंवा भरभर चालत आहात. म्हणजेच काय, एवढ्या गतीने चालल्यामुळे तुमचा श्वासोश्वास जो आहे तोही गतीने होत आहे, त्यामुळे तुम्हाला बोलता येत नाही शेजारच्या व्यक्तीशी. सो या स्पीडचा वॉक जो आहे तो ब्रिस्क वॉक म्हटला जातो आणि यालाच म्हणतात वॉकिंग एक्सरसाइज. जेव्हा आपण कन्सिस्टंटली वॉक करतो, सातत्याने वॉक करत जातो, तेव्हा काही दिवसांनी आपल्याला त्या वॉकिंगची सवय होऊन जाते. तेवढं जे आपण चालतो त्याची सवय होऊन जाते. त्यामुळे आपल्याला या वॉकिंग एक्सरसाइजमध्ये पण प्रोग्रेस करण्याची गरज आहे, स्वतःला चॅलेंज करण्याची गरज आहे. समजा तुम्ही जर सुरुवातीला एक 45 मिनिटाचा तुम्ही जर वॉक करत राहिलात, एक महिनाभराने हे तुमच्यासाठी खूप इझी होऊन जातं. याच्यामध्ये आपण प्रोग्रेस कसं करू शकतो, स्वतःला चॅलेंज कसं करू शकतो, याच्यामध्ये आपण आणखीन थोडा आपला वॉकिंगचा टाईम वाढवू शकतो. म्हणजेच काय, एक 45 मिनिटाचा आपण 60 मिनिट वॉक करू शकतो किंवा आपण अजून आपली स्पीड वाढवू शकतो. 45 मिनिट्समध्ये जर समजा मी 3 किलोमीटर चालत असेल आणि मी जर माझी स्पीड आता वाढवली आणि 45 मिनिट्समध्ये मी 3.5-4 किलोमीटर जर कव्हर करत असेल तर यालाही आपण प्रोग्रेस म्हणू, यालाही चॅलेंजिंग म्हणू. किंवा आपण जनरली फ्लॅट सर्फेसवरती चालतो, पार्क्समध्ये किंवा रोड्सवरती, हे फ्लॅट सर्फेसवरती चालतो. तुम्हाला जर पॉसिबल झालं, जर तुम्हाला चॅलेंज करावंसं वाटलं स्वतःला, तर आपण ट्रेकिंगसाठी जाऊ शकतो, टेकडीवरती वगैरे चालायला जाऊ शकतो. याच्याने काय होतं, चढ असल्यामुळे आपल्याला वॉकिंग थोडंसं डिफिकल्ट जातं आणि हे वॉकिंग आपल्यासाठी चॅलेंजिंग राहतं. सो अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही स्वतःची डिफिकल्टी लेवल वॉकिंगमध्ये वाढवू शकता. आणि कमीत कमी किती वेळ चालावं वेट लॉससाठी? वेल, वेट लॉस रेजिमेंट जेव्हा आपण फॉलो करतो त्यामध्ये आपण ॲटलिस्ट 45 to 60 मिनिट्सचं एक्सरसाइज हे करायलाच हवं. कोणतीही एक्सरसाइज असो ती 45 to 60 मिनिट्स म्हणजे 45 ते 60 मिनिटपर्यंत आपण हा चालण्याचा व्यायाम करायलाच हवा. सुरुवातीला तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही हाफ ॲन आवरपासून स्टार्ट करा, 30 मिनिटं. त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही टाईम इन्क्रीज करू शकता. या झाल्या काय गोष्टी आपण करायला हवेत वॉकिंग एक्सरसाइज करताना. बट काही गोष्टी या आपण अवॉइड करायला हव्यात, टाळायला हव्यात. त्या काय आहेत? फर्स्ट ऑफ ऑल, डोंट एंगेज इन टू कॉन्व्हर्सेशन वाईल वॉकिंग. म्हणजेच चालण्याचा व्यायाम करताना इतरांशी बोलू नका. येस, खूप वेळा असं होतं की आपण ग्रुपमध्ये जातो वॉकला आणि हे युजफुलही असतं, एकमेकांचं बघून आपण मोटिवेट होतो. बट ज्यावेळेस आपण ग्रुपमध्ये चालतो आणि चालताना ज्यावेळेस आपण बोलत राहतो त्यावेळेस इव्हेंच्युअली आपोआपच आपली जी स्पीड आहे ती कमी होते, चालण्याचा वेग जो आहे तो कमी होतो आणि आपण कॉन्सन्ट्रेटही करत नाही की आपण किती डिस्टन्स संपवला आहे, किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे, किती वेळ झाला आपण वॉक करत आहोत. सो यासाठी तुम्ही ग्रुपमध्ये जरी जात असाल तरीही तुम्ही ज्यावेळेस वॉक करत आहात त्यावेळेस ट्राय टू अवॉइड एनी कॉन्व्हर्सेशन. रॉंग पोस्ट वॉक मील. पोस्ट वॉक मील म्हणजे काय? चालल्यानंतर, चालण्याचा व्यायाम केल्यानंतर जे काही आपण खातो त्याला पोस्ट वॉक मील म्हणतात. सो हे यावेळेस चुकीचं काही खाऊ नये.
वॉकिंग वगैरे केल्यानंतर आपोआपच आपण दमलेलो असतो आणि पार्कमधून ग्राउंडमधून बाहेर आल्यानंतर जे स्टॉल्स असतात तिथे मग नको त्या स्नॅक्स खाल्ले जातात. येस, जनरली ब्रेकफास्टचे आयटम्स जे असतात काही फ्राईड असतात, काही खूप हाय कार्ब ब्रेकफास्ट आयटम्स असतात ते खाल्ले जातात. काही शुगरी ज्यूसेस पिले जातात, म्हणजे साखर टाकलेले ज्यूसेस ते पण पिले जातात. सो या गोष्टी अवॉइड करा वॉक केल्यानंतर. याच्याने काय होणार, तुमच्या ज्या कॅलरीज तुम्ही बर्न केलेल्या आहेत त्या आपोआपच तुम्ही आणखीन रिप्लेनिश करणार किंवा इनटेक करणार. पोस्ट वॉक म्हणजे वॉकच्या नंतर जर तुम्हाला काही खायचं असेलच तर तुम्ही एखादं फ्रूट घेऊ शकता किंवा एखादं एग घेऊ शकता प्रोटीन सोर्स, किंवा एखादं व्हेजिटेबल ज्यूस, फ्रूट ज्यूस, स्मूदी हे घेऊ शकता. पण हाय कार्ब फ्राईड अशा गोष्टी घेऊ नका. वेट लॉससाठी वॉकिंग एक्सरसाइज कशी करायची ते आपण बघितलंच, बट एक्सरसाइजसोबतच वेट लॉससाठी काय गरजेचं आहे ते म्हणजे डाएट. येस, आपल्याला कॅलरी डेफिसिट डाएटमध्ये राहावं लागेल. म्हणजेच काय, दिवसभरामध्ये जेवढ्या कॅलरीज आपण खर्च करतो त्यापेक्षा कमी कॅलरीज आपल्याला खाव्या लागतील. सो हा डाएट कसा प्रिपेअर करायचा, स्वतःच घरच्या घरी कसं डाएट प्रिपेअर करायचं त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. याच्याने तुम्हाला हेल्प मिळेल स्वतःचा डाएट प्रिपेअर करण्यामध्ये. एवढा सोपा आहे चालण्याचा व्यायाम करणं, वॉकिंग एक्सरसाइज करणं. खूप जण मी बघते माझ्या आजूबाजूला, माझ्या पार्कमध्ये खूप रश असते वॉक करण्यासाठी आणि मला खूप खूप बरं वाटतं ज्यावेळेस मी बघते की लोक एवढे अवेअर आहेत आपल्या हेल्थबद्दल. तुम्ही जाता की नाही वॉकला याबद्दल मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. युजफुल वाटला की नाही, माझ्याकडनं काही इन्फॉर्मेशन द्यायची राहिली असेल तर मला सजेशन्स नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.